लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे पार पडले किंवा पार पडत आहे. परंतु यामध्ये अनेक लाडक्या बहिणी आहेत, लाखो अशा बहिणी आहेत की ज्यांचे योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्यांना आला नाही. म्हणजेच की ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व पैसे येत होते, परंतु नोव्हेंबर महिन्याचे पैसे आमचे जमा झाले नाहीत, असा लाडक्या बहिणी वारंवार सांगत आहेत. आणि याबाबत 31 तारखेला झालेले वितरण किंवा 1 तारखेला थोड्या प्रमाणात, 2 तारखेला थोड्या प्रमाणात झालेल्या वितरणावरून कोणत्या लाडक्या बहिणींना नक्की योजनेचे पैसे जमा झाले नाहीत याबाबतची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये, म्हणजेच की 1-2 ज्या दरवेळेस आता लाडकी बहीण योजनेमध्ये काय चालू आहे सरकारचं, की प्रत्येक महिन्याला विविध विभागाकडून सरकार डेटा घेत आहे आणि त्या डेटानुसार लाडक्या बहिणींना पात्र आणि अपात्र करत आहे. म्हणजेच की परिवहन विभागाकडून 4 चाकी वाहनांचा डेटा असेल, ITR विभागाकडून कोण टॅक्स भरतो तो डेटा असेल, तसेच आपल्या एज्युकेशन विभागाकडून कोण जॉबला आहे, कोण काय आहे हा डेटा असेल. असा विविध प्रकारचा डेटा सरकार काय करतंय, सरकार कलेक्ट करतंय आणि ते कलेक्ट करून त्यामधून लाडक्या बहिणींना पात्र अपात्र केलं जातंय. यावेळी देखील सरकारकडून काही प्रमाणामध्ये तेच केलं गेलं असल्याची माहिती मिळत आहे. आता ई-केवायसी ची तर अट आवश्यक नव्हती. या हप्त्याच्या वितरणासाठी ई-केवायसी कोणत्याही प्रकारे बंधनकारक नव्हते. मग तरी देखील लाडक्या बहिणींना पैसे का आले नाहीत, या पाठीमागे 1-2 कारणं आहेत. ती कारणं कोणती आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओच्या आधीच मी तुम्हाला सांगतोय की योजनेमध्ये आपण जोपर्यंत महिला व बालविकास विभागाकडून याबाबतची स्पष्टता येत नाही तोपर्यंत वितरणाबद्दलच्या या साशंकता राहणार आहेत. अनेकदा अनेक प्रकारे आम्ही देखील विचारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु महिला व बालविकास विभागाच्या वतीने मंत्र्यांकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलं जात नाही की नक्की किती महिलांना योजनेचा हा हप्ता वितरित झाला आहे, निधी किती वितरित झाला होता. निधीवरून देखील अंदाज येतो. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी साधारणपणे 3,350 कोटींच्या आसपासचा निधी हा प्रत्येक महिन्याला लागतो. हा निधी देखील यावेळी किती वितरित झाला त्याबाबतची देखील माहिती आली नाही, कारण GRच आला नव्हता. आणि GR न आल्यामुळे नक्की किती लाडक्या बहिणींसाठी हे पैसे आले आहेत हे देखील समजायला मार्ग नाही. सरकार काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बहिणींना नाराज करते असे देखील इथे पाहायला मिळतंय. खरं तर ऐन इलेक्शनच्या तोंडावरती, म्हणजेच की राज्यामध्ये सध्या महानगरपालिकांचे इलेक्शन सुरू आहेत, लगेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन आहेत आणि अशा वेळेसच लाडक्या बहिणींना सरकारचा धक्क्यावर धक्का बसत आहे. सुरुवातीला लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सरकारने बंद करून टाकली. म्हणजेच की ई-केवायसी करण्याकरता अजून एकदा मुदतवाढ मिळेल, 31 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींची ई-केवायसी होईल असं बोललं जात होतं, परंतु सरकारने अजिबात कोणताही निर्णय त्याबाबत दिला नाही. सरळ सरकारच्या वतीने ई-केवायसी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वितरण करताना देखील अनेक लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे आले नाहीत. सरकारकडून हे धक्का तंत्र देखील वापरले जात आहे का, असा देखील प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत. आता या हप्त्यात जेवढ्या जेवढ्या लाडक्या बहिणींना आला आहे आणि जेवढ्या जेवढ्या लाडक्या बहिणी प्रलंबित आहेत, त्यामधून आपण हा डेटा घेऊन नक्की कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये काय आहे ते बघा. लक्षात घ्या, सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा मी सांगितला की या हप्त्यासाठी ई-केवायसी ची अट आवश्यक नव्हतीच, विषयच नव्हता. कारण ई-केवायसी ही 31 डिसेंबरला लक्षात घ्या आपली संपली आहे आणि 31 डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याकरिता मुदत होती. आणि हा हप्ता जो वितरण होतोय तो हप्ता हा फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे, जो की 1 महिना आधीचा आहे. म्हणजेच की ई-केवायसीचा आणि या हप्त्याचा दूर दूरून कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. त्यामुळे ही गोष्ट तुमच्या डोक्यातून काढून टाका की तुमची ई-केवायसी केली नाही म्हणून तुम्हाला पैसे आले नाहीत. अनेक लाडक्या बहिणी आहेत, स्वतः मी डेटा चेक केला आहे, की ज्यांना ई-केवायसी न करून देखील नोव्हेंबर महिन्याचे पैसे त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत. महत्वाचा मुद्दा हाच आहे बघा. मी पुन्हा सांगतो की एका कुटुंबातील जास्त लाडक्या बहिणी ज्या मध्ये लाभार्थी आहेत त्यांनाच योजनेचे पैसे यावेळी देखील आलेले नाहीत असं पाहायला मिळत आहे. म्हणजेच मला अनेक लाडक्या बहिणींनी या संदर्भात माहिती सांगितली की आमच्या कुटुंबामध्ये एका रेशनिंग कार्डवर आम्ही दोघी तिघी लाभार्थी होतो, तर दोघींचे पैसे आता बंद होऊन एकीलाच पैसे जमा झाले आहेत. म्हणजेच की आमच्या मम्मीला पैसे जमा झाले आहेत, आमच्या सासूला आलेत, किंवा काही सासूंचं म्हणणं आहे की आमच्या सुनेला पैसे आले आहेत परंतु मला पैसे आले नाहीत. म्हणजेच की लक्षात घ्या, सरकारकडून आता एका रेशनिंग कार्डवरची जी माहिती आहे ती सरकारने माहितीनुसार आता एका रेशनिंग कार्डवर एक विवाहित आणि एक अविवाहित याप्रमाणे सरकारने लाभ द्यायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे, जे की चुकीचं देखील नव्हतं. आता यामध्ये काय झालंय की अनेक लाडक्या बहिणींना आधीपर्यंत पैसे येत होते, त्यामुळे त्यांची आशा होती की आम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे तरी येतील. ठीक आहे, डिसेंबर महिन्यापासून आमचे बंद होऊ द्या, परंतु नोव्हेंबरचे 1500 येतील, आम्ही ई-केवायसी केली नाही, मग आमचे हे पैसे त्या ठिकाणी यायला हवेत असा अनेक लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी समज होता. परंतु सरकारच्या वतीने पुन्हा एकदा जो रेशनिंग कार्डचा डेटा हा तो चेक केला गेल्याची माहिती आहे आणि म्हणूनच अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या कुटुंबामध्ये
एकाला पैसे आलेत आणि बाकी दोघींना किंवा तिघींना योजनेचे पैसे आलेले नाहीत हे पाहायला मिळत आहे. तुमच्याही बाबतीत असंच झालं आहे का? नक्की कमेंट करून सांगा. कारण जर तुमच्या कुटुंबामध्ये जर दुसऱ्या कोणाला पैसे आले असतील तर तुम्हाला यावेळीचा हप्ता मिळणार नाही हे तुम्ही स्पष्ट करा. कारण अनेक राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींच्या बाबतीत हे झालेलं आहे. सर्वात मोठी लाभ घेणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे. सुमारे 2 कोटी आणि जवळपास 30 ते 35 लाख महिलांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात. सर्वात मोठी योजना आहे आणि त्यामुळेच लक्षात घ्या की तुम्ही एकटा नसता, कधीही तुमच्या एकटीला पैसे येत नाही असं कधी होत नाही. तर ते एक सर्व सरकारच्या वतीने माहिती घेतलेली असते त्या माहितीनुसारच कोणाला पात्र कोणाला अपात्र असे सरकार करतं. आणि म्हणूनच आता 2 दिवसांमध्ये आपल्याला याबाबतची तरीही पूर्णपणे स्पष्टता येऊ शकते. जर 2 दिवसांमध्ये वितरण झाले नाही तर लक्षात घ्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केले जाण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये आपण आता बोलूया. कारण आता हे भरपूर झालं. 31 तारखेला वितरण सुरू झालं होतं. 5-6 तारखेपर्यंत जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर कदाचित लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला यापुढे मिळणार नाहीत. आता तुम्ही किती जरी म्हटला की मी अटींमध्ये पात्र आहे, निकषांमध्ये पात्र आहे, तरी देखील जेव्हा ई-केवायसी ची छाननी होईल आणि त्या छाननीमध्ये जर तुम्ही पात्र दिसला तर कदाचित तुम्हाला परत पैसे येऊ शकतात. परंतु जर 2 दिवसांमध्ये तुम्हाला पैसे आले नाहीत तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला अपात्र केलं गेलं आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल. आता सर्व अटी आणि सर्व निकषांमध्ये पात्र असून देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत का हे कमेंट करून सांगा. तसेच तुमच्या कुटुंबामध्ये इतर कोणत्याही व्यक्तीला पैसे आले असतील तर ते देखील आम्हाला सांगा, जेणेकरून आपल्याला माहिती मिळेल की नक्की कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत. ही महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि याच्याच कामाच्या माहिती आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.